सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्व आदरणीय विद्यार्थी, पालक, ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅचेस आणि सर्वांना आपल्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आनंदाची बातमी म्हणजे काल लेटमध्ये मुंबई शहरचे जे काही लेकीचे हॉल तिकीट आहेत ते आलेले आहेत, डाउनलोड करून घेतलेले आहेत. अजूनसुद्धा कोणाला माहीत नाही अशा आदर्श विद्यार्थ्यांसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यासोबत मुंबईचा एक पेपर कधी होणार ह्याचा एक इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. तर आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की पुणे शहरचं हॉल तिकीट ऑलरेडी आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं CP मुंबईचं जे काही लेखी परीक्षा आहे ती कधी होईल, CP मुंबईचा फिजिकलचा कट ऑफ कधी लागेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण देणार आहोत. सुरुवातीला विनंती करतोय की अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर बहुप्रतीक्षित असलेली पुणे शहरची मैदानी चाचणी संपली, त्यानंतर फिजिकलचा कट ऑफ लागला आणि एका ज्या प्रमाणात जे काही मुलं क्वालिफाय झालेली होती लेखीसाठी त्यासाठी काल रात्री हॉल तिकीट आलेले आहेत लेखीसाठी, लक्षात ठेवा. सो 22 तारखेला सकाळी 11 वाजता उपस्थिती आहे, म्हणजे 11 वाजता उपस्थित आहे. 11 तुमचा पेपर सुरू होईल. तर 11ला उपस्थित केल्यापासून पुढे एक टाईम ते घेतात फिक्स आणि तिथून पुढं 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाची लेखी परीक्षा तुमची होणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पुणे शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही 22 तारखेला अनाऊन्समेंट झालेली आहे. हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांनी MyIT विभागाकडून आपले जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम जे क्वालिफाय झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या लेखी परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतोय. कारण तुम्हाला माहीतच आहे पोलीस भरती पडायच्या अगोदर 3 महिन्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत राहणारा एकमेव चॅनलला, लक्षात ठेवा. सो याच पद्धतीनं आता हे शेवटचे दिवस, आज गुढीपाडवा, तर पुढच्या गुढीपाडव्याला एक तर तू ट्रेनिंगमध्ये असशील किंवा ट्रेनिंग पूर्ण करून बाहेर पडला असशील, अशी अवस्था झाली पाहिजे, लक्षात ठेव. त्यामुळं पुढच्या गुढीपाडव्याला तू ग्राउंडवरती सकाळी 6 वाजता गेलेला नसावास अशी तुला विनंती करतोय. सो विचार कर की ह्या 2-3 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो किंवा काठिण्य पातळी कशा पद्धतीनं आहे किंवा अभ्यास कसा झाला आहे किंवा शेवटचे 3-4 दिवस काय करायला पाहिजे ह्याचा विचार करून लेखी परीक्षेला जा. अजिबात घाबरू नका, बिंदास्त राहा. पाठीमागचा संघर्ष आपल्याला आता उत्तर देणार आहे आणि त्याचं रूपांतर हे यशामध्ये होणार आहे. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना ह्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा. ज्या दिवशी लेखी परीक्षा होईल त्या दिवशी मात्र हक्काने एक मेसेज करा की सर मला एवढे मार्क पडलेत, फिजिकलला एवढे सिलेक्शन होईल का. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे. त्यासाठी पहिलाच चॅनल आपला आता सबस्क्राईब करून घ्यावं लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पुणे शहरचं तर काय 22 तारखेला होऊन जाईल, पण CP मुंबईचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते तुम्ही बघितलं आहे. अजून विद्यार्थ्यांसाठी फिजिकलचं हॉल तिकीट, फिजिकलचं कट ऑफ जो आहे तो आलेला नाही आहे. सो खूप साऱ्या मुलींचे प्रश्न आहेत की सर CP मुंबईचं कट ऑफ कधी लागेल. तर CP मुंबईचा कट ऑफ जो आहे या महिन्याच्या एंडपर्यंत लागून जाईल आणि त्यानंतर 10-15 दिवसामध्ये त्याची सुद्धा लेखी परीक्षा होऊन जाणार, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत कट ऑफ कधी लागेल तर येणारे ह्या 7 ते 8-10 दिवसामध्ये कट ऑफ लागून जाईल आणि त्याच पद्धतीनं त्याची जी लेखी परीक्षा आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मी सांगितलेलं होतं 1.5 महिन्यापूर्वी 15 तारखेच्या आसपास लेखी परीक्षा होणार आणि काल सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तारखा अनाऊन्समेंट व्हायला आल्यात 14-15 कालपासून. आम्ही 1.5 महिना आधी सांगितलं होतं. सो विचार करा, त्यावेळी ज्यांनी पॉझिटिव्ह घेतले ते आता 8-9 पावलं पुढं असतील. 1.5 महिना लेखी परीक्षेसाठी म्हणजे खूप मोठा अवधी आहे, लक्षात ठेवा. आणि जर 1.5 दिवस 2 दिवस म्हणजे कालपासून जे सांगायला चालू केलं त्यांचं ऐकून त्यांना आयडॉल समजून किंवा जे काय असेल तर त्यांच्या विश्वास ठेवून तुम्ही 1.5 दिवसामध्ये लेखी परीक्षा मारू शकता का ह्याचा विचार करा. सो तुम्हाला 10 दिवस, आठवडाभर अगोदर किंवा 20-20 दिवस, 1.5 महिना अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे. सो मुंबई पोलीसची लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा 15 तारखेच्या आसपास होऊन जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पुण्याचं तर काय झालेलंच आहे, गुड न्यूज. सो हा शेवटचा दिवस आहे. काय करायचं, कसं करायचं तुम्ही बघायचं आहे. मुंबईसाठी सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. जास्तीत जास्त तुमच्याकडे 25 दिवस, 20-25 दिवस शिल्लक आहेत. या 20-25 दिवसामध्ये काय करायचं, कसं नियोजन करायचं याचा सगळा विचार करून लवकर वर्दीवरती यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. सो फायनल निकालामध्ये मेरिटमध्ये यायचं असेल तर विचार करा की आजपासून मोहीम बांधा आणि लवकर जिंकायचं आहे. सो एकंदरीत पुणे शहरसाठी जे काही लेखी परीक्षा आहे ती 22 तारखेला आणि मुंबईची 15 तारखेच्या आसपास म्हणजे 15 एप्रिलच्या आसपास होऊन जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. काही घटक मागं पुढं राहतील, सो त्यांना सुद्धा एक आठवड्याभराच्या अवधीवरती होऊन जातील, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं
बहुचर्चित असलेली ही जी काही पुणे शहर आणि मुंबई CP मुंबईची जी काही लेखी परीक्षा आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये होऊन जाईल आणि एकंदरीत सगळे पेपर आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत होऊन जातील आणि ह्या 2024-25च्या पोलीस भरतीसाठी फिजिकल लेखीसाठी फुल स्टॉप भेटेल आणि इथून पुढं मग कट ऑफ असेल किंवा त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कागदपत्र फिजिकल असेल आणि जॉईनिंग असेल, अशा पद्धतीने 3-4 टप्पे राहिले ते टप्प्याटप्प्याने होऊन जातील. जून महिन्यापर्यंत सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन जातील. जे छोटे जिल्हे आहेत ज्यांची लेखी परीक्षा ह्या 2-3 दिवसापूर्वी झाली त्यांचं मात्र एप्रिल महिन्यापर्यंत किंवा एप्रिलच्या 10 तारखेच्या आसपास त्यांचा निकाल लागेल आणि तिथून पुढं त्यांना लगेच जॉईनिंग भेटेल, लगेच ट्रेनिंग चालू होईल. लक्षात ठेवायची अशी परिस्थिती पाठिंबाच्या सगळ्या भरतींमध्ये झालेली आहे. सो एकंदरीत पुण्यासाठी ज्या मुलांची निवड झाल्या त्यांना सांगतोय, लक्षात ठेवा हे शेवटचे दिवस आहेत. काय पण करून इतिहास करता आला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मुंबईसाठी खूप सारा वेळ आहे. काय करायचं, कसं करायचं आणि कशा पद्धतीने जिंकायचं याचा विचार आतापासून करायचा आहे. सो जर तुम्ही CP मुंबईची तयारी करत असाल किंवा उरलेल्या ज्या घटकामध्ये लेखी परीक्षा राहिली असेल अशा सर्व मुलामुलींसाठी आपण एक महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी PDF बॅच घेऊन आलेलो आहे. परवाचं जर पेपर झालं त्या सगळ्या पेपरमध्ये 40+ प्रश्न आपल्या PDF मधले होते आणि जास्तीत जास्त 64 प्रश्न हे पेपरला आले होते. अशा पद्धतीने ही PDF तयार केलेली आहे. 100 पैकी 40+64 प्रश्न जर आले तर विचार करा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000+ प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलो आहोत. या PDF मध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्याच्या सगळ्या घटकांचं जसं शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, या सगळ्या घटकांचं मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. यामध्ये आपण पूर्णपणे सर्वचे सर्व विषय क्लिअर केलेले आहेत. जसं मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, तांत्रिक प्रश्न असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न असतील, सरावासाठी प्रश्न दिलेत आणि 1984 पासून ते 1984 ते 2023-24 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. सो अतिशय महत्त्वाचा हा जो काही घटक आहे तो PDF माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत दिलेला आहे. या PDF सोबत 99 रुपयाचा डायट प्लॅन पण दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही घ्यायचा आहे. सोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं हे जे काही सगळं आहे 99 रुपयाचा डायट प्लॅन आणि 15,000+ प्रश्नसंच PDF हे सगळं 799 रुपयाचं तुम्हाला मिळते आज 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या प्राईसमध्ये तुम्हाला घर बसल्या तुमच्या WhatsApp नंबरवरती 2 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती फक्त आणि फक्त एक मेसेज करायचा आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF भेटून जाणार आहे. सो सगळ्यात मोठी म्हणण्याचा अर्थ असा आहे की 2100+ पानांची ही PDF आहे. 2100+ पानांची PDF 60 ते 70% प्रश्न ह्या PDF मधले तुम्हाला बघायला मिळतील. मॅथ्स रिझनिंगचा तर विषयच नाही, अख्खेचे अख्खे प्रश्न तसे आहेत आणि कुठंतरी संख्यांमधला बदल आहे, बाकी पॅटर्न तोच आहे. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असलेली ही PDF तुम्हाला हवे असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे शहरच्या पोलीस भरतीसाठी आणि मुंबईसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका. आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी परत एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.